श्रीरामपूर सारखं एवढं मोठं शहर आहे आणि या ठिकाणी श्रीरामपूरच्या नगरपालिकेमध्ये शेळके एक लेबर आहे, परंतु ते संपूर्ण नगरपालिका ते हलवतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर. तर आपलं ओळखपत्र झालं पहिली गोष्ट बंधनकारक आहे. पाणी पुरवठा सरांना सांगितलेलं आहे त्याच्यावर. आणि मॅडम यांना देखील न्याय दिला पाहिजे. अ श्रेणीतले लोक खाली बसवलेत आणि ब श्रेणीतले लोक वरती नेऊन बसवले आहेत. तुमचं शिक्षण ते क्वालिफिकेशन तुमचं अ श्रेणीतले म्हणजे कर्मचारी आहेत आणि त्यांच्यावरती ब श्रेणीतले लोक त्यांना करतात. हे कोण आहे म्हणजे इतका अन्याय होतो सर. तुम्ही बरोबर आपण क्वालिफाईड आहात, बकाल घेतलेलं आहे म्हणजे नगरपालिकेमध्ये काय झालेलं तुम्ही काय अन्याय करून घ्या, तुम्ही त्याचा विरोध केला पाहिजे ना वरती. अधिकाऱ्यांना ऐकावं लागतं. अशी परिस्थिती या ठिकाणी. निलेश पाटील अभियंता पाणी पुरवठा विभाग कोण येतं सर? हे बकाल साहेब आहे ना, हे इकडे आहे. सर काय शिक्षण आहे आपलं? आपलं बी मेकॅनिकल. बी मेकॅनिकल. नियुक्ती कशी झाली सर आपली? कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसवर. आपलं ओळखपत्र कुठे दाखवा बरं. चला ओळखपत्र प्रमुख पाणी पुरवठा विभागामध्ये नाही, हे प्रमुख आहे आणि टायपिंग साठी बसले मी टाइप करून बसले पण ह्यांची जागा आहे पण यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर सर आपलं ओळखपत्र इथं प्रमुख आपण आहात. आता बघा बरं का, ज्यांचा फेसबुक लाईव्ह चालू आहे, जनता बघतात, हे प्रमुख आहेत पण यांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते आणि आपण नाही सर. म्हणजे हे वास्तव आहे, हे भयान वास्तव आहे. म्हणजे आणि आपल्याला इथे आहे त्यांना त्याची गरज नाही बसायची. प्रमुख हे आहेत आहेत ना सर. एक तरी पण ओळखपत्र घ्यावा सरांचं. मग सरांना सर म्हणतात की ते प्रमुख ते आहेत, तुम्ही प्रमुख आहेत, मग सर आपलं ओळखपत्र एचओडी हे आहेत ना, मग आपलं ओळखपत्र कंत्राटी अभियंता आहे. बोला सर. म्हटलं की हे पाहतात ते फक्त नावाला बसवलेले, नावाला बसवले, काम सगळे सगळं तुम्ही हे बघताय. चाललेले हे सगळे म्हणजे आपल्याला भावे सरांना इथं बोलावं लागेल एकदा. 168 कोटी रुपयाची पाणी पुरवठा आहे. जो जुना तलाव आहे तोच फोनवर राहिले सर आणि तुम्ही या प्रश्नाविषयी त्याच्यात उत्तर द्या बरं. विषय थांबा, यांना प्रश्न विचारा, यांच्याकडून आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. सर आपण उत्तर द्या. ते प्रमुख तर आहेच पण आता ते ते प्रमुख आहे पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल सर? हे काम बघतात ना, विचारा सर आपण प्रश्न. 178 कोटी रुपयाची जी पाणी पुरवठा आहे त्यामध्ये तलाव फुटला तुम्ही मातीचा भराव लागतो. त्याच्यात आपण मुख्यमंत्र्यांकडून केलेलं त्याच्यावर काय कारवाई? आता तलाव जो तयार केला होता तुम्ही देण्याच्या आधी तयार झालं, मी आचार केल्याच्या मागचा तो बरोबर तो मी जेव्हा मी बांधकामला पण तो विषय तोपर्यंत बांधकाम पूर्ण चार्ज होता माझ्याकडे. मला फक्त टाउन प्लॅनिंगचा एक केस संदर्भात चार्ज दिला होता आणि अतिक्रमण एक रोड कारवाई तो एक चार्ज होता. म्हणजे तलाव आपल्या RCC तलाव आहे आपल्याकडे. आणि त्याचं काम रात्रीच का सुरू आहे? त्या तलावाचं काम रात्रीच का सुरू आहे? दिवसा पण चालतं. कलेक्टर साहेबांनी आदेश दिले की कामाची गती वाढवा म्हणून त्या रात्री चालू आहे. दिवसा चालतच नाही ना त्या तलावाचं म्हणजे काय काम चालू आहे. मशीनचे आवाज दिवसभर येत नाही, रात्रभर आमच्या झोपा मोडतात. दिवसा पण चालू आहे रात्री. मशीनचे आवाज काय येत नाही दिवसभर तिथं? कलेक्टर साहेब साईटवर आले होते. सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही सांगता ना, पण त्यांनी काय आदेश दिला तो आम्हाला लेखी असं कागदावर दाखवा, जसं आता गोलक सरांकडून मी घेतलेला आहे. हे काय आहे ना, आम्हाला त्यांनी तोंडी आदेश दिला होता. कोणी आदेश देऊ शकतात कलेक्टर साहेब. आता म्हणजे
साईटवर आल्यावर सूचना करू शकता नाही, कलेक्टर नाही, देशी काही नाही का तुमच्याकडे? त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं कामाची गती वाढवा त्यासाठी आम्ही रात्रीचं काम सुरू म्हणजे गती वाढवा, गतीचा काय संबंध आहे? गती म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की गती आता वाढवा. काम होतं, तसं आता. त्यांनी कुठं सांगितलं असं? रात्रीचं सांगता- तसं नाही सांगत त्यांनी तुम्ही जे एक्सकॅव्हेशन करताय त्याची गती वाढवा आता दिवसा जर ते जास्त तुम्ही लेबर वाढवा ना. दिवसा जास्त माणसं वाढवा. आपण जर दिवसा जास्त गती मशीन वाढवा. लावले गती तर रेल्वे वाढवा. फाटल्यात हे अडकतात 100 माणसं तर 200 लावा. कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट आहे टेक्निकल काही इश्यू आहे म्हणून आम्हाला तलावात. तो घ्यावा लागला तुम्हाला यांना माहिती सांगता येईल ते तुम्हाला ते proper सांगता येईल. कारण 178 कोटीचं ते तलाव- वाटलं त्यांना विचारून घ्या आम्हाला नाही कोटी नकोच सर, उत्तर आम्हाला मिळालं देशी पाहिजे. हे बघा आता आम्ही उपमुख्याधिकारीकडून अटेंडन्स संदर्भात मी घेतलं त्यानंतर सीओ मच्छिंद्र गोलक साहेबांनी मला ऑडिट रिपोर्ट विषयी ते मी त्यांच्याकडून देखील घेतलं तसं पाणी पुरवठा विभागामध्ये जे 178 कोटीचं जे आहे तलाव प्रकल्प त्याच्याविषयी आम्हाला या विभागाने देखील काहीतरी द्यावं तर मला तुम्हाला वाटतं त्यांच्याकडून बकाल अपेक्षित आहे का बकाल त्यांना एकदा साहेब. विचारून घ्या नाही मिळालं तर मला हां. विचारा. आपण देखील द्या ना सर काहीतरी देखील चालेल. काय कोण कसं विचारलं तलावासंदर्भातच ना तुम्हाला जे आदेश दिलेले बराव टाकला होता तो कुठून गेला? हां. त्याचा आपण वारंवार वेळोवेळी पत्र केलेलं आहे शासनाला केलेलं आहे ठेकेदाराला केलेलं आहे हे जे तुम्ही तोंडी सांगताय का, तेच आम्हाला- चालेल तुम्हाला आता कधीतरी जाणार. आता मी का बरं घरात होते? एकतरी काहीतरी कलम सर केलं. ते डेली मॅच टाईम पहिले क्लिनर टाईम का त्याला पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार बॉक्स होईल आणि सर आपली ओळख कॉन्ट्रिब्युशन काय कॉन्ट्रॅक्ट केस करा. कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं? पहिलेच कॉन्ट्रिब्युशन आता कॉन्ट्रॅक्टर असेल ना? आहे ना कोणी? आर्थिक सर्व्हिसेस आर्थिक सर्व्हिसेस आर्थिक सर्व्हिसेस त्यांनी आपल्याला ओळखपत्र नाही दिलं. ओळखपत्र नाही नाही, कॉन्ट्रॅक्ट आता- डेस्कवरच्या कुठल्याच लोकांना नाही ओळख पण आपण कळत नाही ना नेमकं. त्याचा गैरवापर होतो म्हणून देत नाही कसं काय गैरवापर? असं लोकांचं म्हणणं आहे पण म्हणून असं देत लोकांचं म्हणणे पण मग कळत नाही ना जनता कोण आहे कर्मचारी कोण आहे ओळखपत्र नाही, असणार नाही. म्हणजे प्रॉपर्टी कृतीवर तुम्हाला आणि नीट खूप वेळेस नाही मागणी केली पण दिली नाही नाही खरोखरच मागणी करा ते लागणार आहे आणि बघा साहेब आपले ओळखपत्र आपण करून देऊ किती वर्षापासून आहात आपण इथं हा? 20 वर्षापासून ओळखपत्र नाहीये आता निलेश गो पाटील बकाल साहेब जे आहेत अभियंता पाणी पुरवठा विभागामध्ये सरांकडे 20 वर्षापासून सर आहेत सरांना ओळखपत्र दिलेलं नाही आता आम्ही सांगितलेलं आहे सरांना लवकरात लवकर ओळखपत्र घ्या सर आणि पाणी पुरवठ्यामध्ये आपण करू ते आहेत बाकी सगळं काम तुम्हीच सांभाळताय असंही निदर्शनात आलेलं आहे आमच्या त्याच्यामध्ये ते जे आहे आजच्या पेपरलाही बातम्या आलेल्या आहेत होते पहिलं मिश्रित पाणी परंतु डायरेक्ट रेशमी काढून लोकांनी आमच्यापर्यंत पाठवलेले आहे ते रक्त मिश्रित आहे सर मग कुठं काही गोहत्या होऊन त्याच्यात रक्त सोडलं जातं का कुत्रे मांजरं मारून त्याच्यात सोडलं जातं का एखाद्या माणसाचाच खून करून त्या ठिकाणी पाळलं जातं हे समजायला मार्ग नाही ना तर तिथं तातडीने चौकशी करा आणि डायरेक्ट जनतेच्या आरोग्याशी पण तो खेळ चालू आहे सर आणि या नगरपालिकेमध्ये म्हणजे अगदी तुरळक थोडेच लोक जे आहेत त्यांच्याकडे ओळखपत्र आहे बाकीच्या तुम्हाला तर 20 वर्ष झाले सर तुम्ही ओळखपत्रच नाही म्हटल्यानंतर आता आम्ही कसं समजणार तुम्ही इथे प्रमुख हे काय म्हणतात त्यांच्याकडे पण ओळखपत्र नाही अश्रेणी आहे आणि तर अश्रेणीचे लोक त्यांना शिकवतात काम कसं करायचं असा अनुभव आम्हाला या ठिकाणी शेळके नावाच्या व्यक्तीच्या संदर्भात आले जो अतिक्रमण प्रमुख म्हणून पण काम बघते की व्यक्ती आणि ती लेबर आहे आता त्या ठिकाणी ते कोर्टात गेले सांगितले नगरपालिकेने त्यांना कोर्टात पाठवलं तर त्यांचं अनसन रजिस्टर पाहिजे ना मुवमेंट रजिस्टर पाहिजे प्रत्येक विभागामध्ये एक रजिस्टर पाहिजे अभिप्राय नोंदवाई आम्हाला काही अभिप्राय नोंदवायचा असेल तर ते सुद्धा रजिस्टर तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि ते ठेवावं इथून पुढे दाखव सर एक तरी लेखी पत्र दाखव आपण काय आपण ओळखपत्र घातलं या सरांचं अगोदर अभिनंदन कारण आम्ही निश्चितच आम्ही जे चांगले कार्य करतात त्यांचं अभिनंदन पण करतो नाव काय सर आपलं एक तरी कॉपी द्या मला सर आपली ओळख झालं का? 2 मिनिटं धरायची 2 मिनिटं धरा चालेल का? काय नाव आपलं? काम झालं ना? कारण असं बऱ्याच ठिकाणी दिलेलं असतं कामाशिवाय जास्त वेळ बसवले त्याच्यासाठी विचार
कधी पाठवणार? 9/3. हा, एखादी print कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेश दिलेला आहे. नाही का? आहे का? शोधतात ते. तरी आपल्याला पाहिजे. नगरपालिकेमध्ये बरेच लोक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरलेले आहे, पण कॉन्ट्रॅक्टरचं नाव पण सांगता येत नाही. कोणी भरलंय काय ते सांगत नाहीये. परत कॉन्ट्रॅक्टरनी जे लोक भरले त्यांना कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र नाहीये आणि प्रत्येक आठवड्याला हे लोक पण बदलले जातात. नेमकं यांची ठेकेदारी पद्धतीचाही पण काहीतरी बॉन्ड वगैरे असतो ना, इथून इतका कालावधी तो पण त्यांच्याकडे नाही. सर आम्हाला एक प्रत लागेल. एक प्रत लागेल. हा, द्या. तुमची एक द्या. म्हणजे लाईटची आता गरज आहे का हो या ऑफिसला? बरेच ठिकाणी लाईटची आता गरज आहे. आहे का लाईटची गरज? हा? हा, म्हणजे तेच मी म्हणतो. कारण कसं बऱ्याचशा शासकीय कार्यालयामध्ये आपल्या इथं बघितलं लाईट फॅन असे चालू आहे. तिथं कोणी त्या खुर्चीला कोणी बसलेलं नाही. त्यांची जागायचं तरी फॅन चालू आहे. कारण मला हे सगळ्या गोष्टीला कारण काय माहिती का? हे जे बिल वगैरे असतात ना, याचे बिल जे भरतो ना ते आपल्या खिशातून जात नाही. हे की नाही? आणि हेच जर आपण घरामध्ये थोडा वेळ जर लाईट चालू असतो ना, आपण पटकन बंद करतो कारण लाईट बिल जास्त येईल म्हणून. ज्यांचे जर आपण टॅक्स भरतोय आमच्या पैशातून भरलं जातं ना, म्हणून काळजी करत नाही इथं प्रत्येक कर्मचारी. जास्त त्याची एक प्रकार जे आज हे पत्र घेतलं त्याचा परत पाठपुरावा 8-10 दिवसांनी परत येऊन होणार आहे. असं नाही का आज येऊन गेले पत्र घेतले परत काही नाही. प्रत्येक बघा साहेब, ते पाण्याचं मी साहेबांशी पण बोललोय, त्याचं मनावर घ्यावा होता सकाळी ते गव्हाणींच्या घरी. जनतेच्या आरोग्याच्या मुद्द्याशी खेळतात ते डायरेक्ट. प्रवीण भाऊ कोणाला दिली? आपलं मेल कोणाला पाठवलं लेटर पॅडवर आहे. लेटर पॅडवर आहे ना. कलेक्टर साहेब तोंडी कधी आदेश घेतले त्याचे लेखी आदेश असतात. आणि त्यांनी सूचना दिल्या. सूचना दिल्या. सूचना दिल्या. त्यांनी काय कुठली प्रिंट दिली मला? हा, किती कोटीचं आहे ते तलाव? 178 कोटीचं तलावाचं जे आहे त्या संदर्भात मॅडम त्यांनी नुसतं माती टाकली होती बघ. माती मुरुम मिश्रण त्याचे व्हिडिओ आहे ना. हो. एवढं मोठं 178 कोटीचं जे तलावाचं बांधकाम बिन बांधली कमीत कमी भर उन्हाळ्यात जवळजवळ लाखो लिटर पाणी वाया गेलं. लाखो लिटर पाणी वाया गेलं फक्त माती टाकून
किंवा फक्त बुजविले. कागदोपत्री त्यामध्ये इकडे तिकडे कागदोपत्री फिरवलंय फक्त, बाकी काही नाही. ठेकेदारावर काय केलंय? ठेकेदार कोण आहे त्याचं काय याची पण चौकशी झाली पाहिजे. हा? म्हणजे जीवित हानी सुद्धा झाली असते, एवढं पाणी वाया गेलेलं आहे. जीवित हानी झाली तरी पण आता या शासकीय अधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही. आणि हे चित्र सगळीकडेच दिसतं, असं इथेच नाहीये रामपूरमध्ये, ते सगळीकडेच दिसतं. सापडलं का? इथं आस्थापना विभाग कुठेच लागला. आपण आज स्थापना गेलो होतो पहिले स्टार्टिंग. आम्हाला त्याच म्हणजे आपल्या पाणी पुरवठा विभागामध्ये कोण कोण कुठे जातं कामासाठी त्याची पण नोंद तिथं करत जा, कारण बरेचसे करत नाही असे निदर्शनास आले. पण एक विशेष वाटतं या नगरपालिकेमध्ये एक साधं लेबर शिपाई आहे, ते अतिक्रमण अधिकारी म्हणून काम करतात. आणि आज आम्ही त्यांना बऱ्याचदा फोन लावले पण ते काय आलेले नाहीयेत. कोर्टात आहे असं सांगितले. साहेबांचे साहेब आहेत. साहेबांचे साहेब आहेत. तारीख सांगा ना सर, म्हणजे प्रॉपर ते लगेच काढतील. 9 तारखेचं मेल आहे ते करा बरं. खूप वेळ लागतोय मेलची एक प्रिंट शोधायला. 9 किंवा 10 तारीख. सर आपण प्रमुख आहात, त्यांना थोडं सांगा आणि तेवढं यातमध्ये असेल तर सांगा बरं. वेळ वाया जातोय, जनतेचा वेळ पण खूप महत्वाचा आहे. हा, त्याची प्रिंट काढून द्या मग आम्हाला. सर आपण किती वर्षापासून आहात इथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर? हा, 10 वर्ष झाले आणि आपल्याला ओळखपत्र नाहीये. काय नाव म्हणाले आपलं? प्रवीण मोरे. ह्या सरांना 20 वर्ष झाले, बकाल सरांना पाणी पुरवठा विभागामध्ये काम करतात. 20 वर्षापासून यांना पण ओळखपत्र नाहीये आणि यांना 10 वर्ष झाले, यांच्याकडे पण आयडेंटिटी कार्ड नाहीये. म्हणजे टेम्पररी कोण, परमनंट कोण हेही समजायला मार्ग नाहीये. इथं कर्मचारी कोण आणि सामान्य माणूस प्रश्न घेऊन येते कोण हेच ओळखायला येत नाहीये. नियमावली सुद्धा लावलेली नाहीये या ऑफिसमध्ये. नियंत्रण नाहीये कुणाचं, म्हणजे जे आपण म्हणतो ना अंकुश ठेवला पाहिजे, तर कायद्याचा धाक राहिलेला नाहीये. अंकुश राहिलेलं नाहीये कुणाचं कुणावरती, म्हणजे धाकच राहिलेलं नाही. इथं प्रत्येक जण साहेब झालेला आहे. शासनीय म्हणजे आणि सर ओळखपत्र मागून घ्या आणि ओळखपत्र घालणं कंपल्सरी आहे. आपण शासकीय कर्मचारी आहात. हा? हो हो मागून घ्या मॅडम. आपण पण हा, काय नाव आपलं? आत्ता नवीनच आलेत का? आधी कुठे होत्या? म्हणजे जॉईनिंगच नवीन झाली. ठीक आहे, आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा. ओळखपत्र सर आपली ओळख करायची इथे का? काय नाव आपलं? रवींद्र. आपलं ओळखपत्र आहे आणलेलं नाही.
पण उद्यापासून ओळखपत्र कंपल्सरी आहे. ड्रेस कोड विचार. आणि आपल्याला इथं ड्रेस कोड नाहीये का? ड्रेस कोड नाहीये. त्याच्या संदर्भात पण आम्ही गोलक सरांशी बोललेलो आहे, सीओ साहेबांशी. विशेष वाटतं सर, 10 वर्ष 20 वर्ष झाले ओळखपत्र नाही. इकडेच वाटतं. आपण गोष्टी करणार नाहीये. नाही, pipeline नाही तर हे paperवर द्या. पेपरवर द्या आणि उद्या घेऊन जाईल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तक्रार दिलेली येऊन गेली आहे. जी घरोघरी दिलेली किंवा तुम्ही जे आपल्याला सांगितलं, जे वाटलेले आहे सगळ्यांना नोटीस वाटलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डिलेट करायला त्याचा पण प्रयोग झाला असेल ना. त्याचा प्रयोग इथं आहे. का काढले गेले आणि इथं वाटलं का काढले गेले. शिक्षकांना आपण त्याची document एक पत्र आहे का आपल्याकडे? पण शिवसेनेकडनं असेल, आपल्या माणसाला विभागाकडे डायरेक्ट अजून आलेलीच नाहीये का? आपली तर मध्ये आहे अभिप्राय नोंदले नाही. नोंदले. आम्हाला जर काही अभिप्राय पाणी पुरवठा विभागासंदर्भात आम्हाला अभिप्राय नोंदवायचा असेल तर नोंदवही तयार करा. तक्रार नोंदवही पण तयार करा. डोनर घ्या. अभिप्राय नोंदवही आणि मॅडम, परत या विभागाला देखील परत भेट देण्यासाठी येणार आहोत. अतिक्रमण फ्लेक्स लागते ते सगळं. फ्लेक्स संदर्भात हां एक फ्लेक्स संदर्भात एक समस्या आहे. बोला. त्यांनी 18 ठिकाणी नियोजित केलेली, त्यापेक्षा जास्त ठिकाणी फ्लेक्स लागतात. त्यांना वेळोवेळी सांगितलेले आहे किती फौजदार दाखल केले आहेत. श्रीरामपूर शहरामध्ये 18 ठिकाणी फ्लेक्स लावले जावे त्यांनी declare केलेलं आहे. याच्यासाठी आपण डिक्लेअर केलेलं आहे. 18 पेक्षा कितीतरी ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लागले जातात आणि हे दुर्घटना पण घडलेले आहेत. फ्लेक्स बोर्ड अंगावर पडून जीवितहानी पण त्यांना आपण झाली. नोटीस नोटीस देऊन पण जर नाही काढलं सर आतापर्यंत कुणाला नोटीस दिलं दाखवा. अतिक्रमण बघा. हायकोर्टाचा आदेश आहे की फौजदारी दाखल करायचे. जर वेळोवेळी ते ऐकत नसेल आणि पैसे भरले जाता का विचारा, 100 रुपये फी. 100 रुपये किती fee आहे. जणांनी आता किती फ्लेक्स श्रीरामपुरात आणि तुमच्याकडे किती पैसे भरलेले? नगरपालिकेचे पैसे का बरं बुडवले जातात? आपल्याला शहरातून जर आढळलं आम्ही नाही हे काम नोटीस नाही हे 100 किती नोटीस दिले 8 महिन्यापासून तुमच्या तक्रारी किती नोटीस नाही. अतिक्रमण बघा तुम्हाला माहिती मिळून तर जाईल. ठीक आहे ना. आपल्याकडे काही अतिक्रमण विभागाचा जो माणूस आहे तो शेके म्हणून आहे, तो लेबर आहे. लेबर आहे. ही जबाबदारी तुमच्यावर निश्चित केलेली आहे की तुम्ही तिथं फ्लेक्सवर पुढे बसवलेले आहे, काय केलेले आहे याच्यावर तुम्ही काय केलं? आतापर्यंत तुम्ही किती लोकांवर किती कारवाई फौजदारी केली दाखल आहे? केल्या, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं किती पालन केलं तुम्ही? कारवाईने पण नोटीस दिली आहे. नाही, नुसतं नोटीस देऊन काही पडते ना, शोभा नोटीस पण अहो मॅडम हे जे त्याच्यावर फ्लेक्स कारवाई चिकवतात झाली ना पाहिजे. यांचे संघ यांना जे शेकेला पैसे चालू मग आहे. मी तेच बोलले, शेळके शिपाई लेबर आहे पण अतिक्रमण अधिकारी असल्यासारखं ते वागतात. आता आम्ही ते यांची कोणत्या जबाबदारी आहे, तो काही करू शकत नाही. जबाबदार हे राहणार आहे याला. एखादा मेला तर शेकेने राहणार, हे आज जाणार. आपलं अंकुश नाहीये का त्या लोकांवरती? आपलं ते ऐकत नाहीये कसं? कारण यांनी आम्हाला सांगितलं तर यांचं माझ्याकडे फोन रेकॉर्डिंग आहे की आम्ही त्याच्यावर हे टाकणार आहे. 8 महिने झाले सांगून, हे म्हणता आम्ही 8 चालू, यांना येऊन 8 महिने झाले. त्याच्यावर ते जे हे टाकणार होते मोडचे ज्या परवानगी आहेत ना हां. त्याच्यावर ते सिम्बॉल टाकणार होते हां. ते सुद्धा यांनी अजून केलं नाही. म्हणजे हे कारण प्रमुख म्हणून हे जबाबदार आहे. आपण एनओसीवर आपण क्यूआर कोड देतो. फ्लेक्सवर पण प्युअर कोड पाहिजे, त्याला परवानगी आहे का नाही? पाहिजे आपण मग का बरं होत नाही ते? मग इथं प्लेट फ्लेक्सवर पण QR कोड छापला मग गेला नाही होते ना, पाहिजे. तेच मग सांगतोय, का 8 महिने झाले. कारवाई म्हणजे अंमलात का आणत नाहीयेत आपण? आणि 18
18 ठिकाणी जे नेमून दिलेले आहेत, मग किती ठिकाणी फ्लेक्स लागले जातात सर? त्याच्याविषयी काही आपण कारवाई करत नाही. म्हणजे अशा ठिकाणी आपण नोटीस देतो. नोटीस जर नुसतं नोटीस देऊन जर नाही काढलं तर आपण स्वतः तिकडे आपल्या कर्मचारी लोक पाठवून काढून देतो. फौजदारी करायची प्रोव्हिजन नाही नाही. नाही, आतापर्यंत कोणाकोणाला नोटीस दिले ते दाखव बरं. अधिकाऱ्यांमध्ये माहिती मिळवतो. तिथून मिळेल पण मागव बरं. कोणाकडून तरी फोन त्यांची करून मागून नोटीस घ्या. मागून घ्या. नाही मागून घ्या, आम्हाला बघू द्या. आतापर्यंत तुम्ही पुन्हा कुणावर कारवाई केली? अधिकाऱ्यांना आपण नोटीस मागून घ्या. आपण नोटीस ज्या पाठवलेल्या नोटीस नोटीस पाठवलेल्या त्या नोटीसची पण मला एक प्रत द्या. हे काय करतो मी की गाडीतून पार हे भिंतीवर सगळे फ्लेक्स राहील. हा, मग तशी बोर्ड लावून दिली. आता बोल. आणि काय करतात तुम्ही की घरात फ्लेक्स आणतात तिथं गावतात आणि जे फ्लेक्स वाले का त्याला ते काढून घेऊन जातात. जप्त केलेले फ्लेक्स कुठे जप्त केलेले जप्त केलेले फ्लेक्स जातात कुठं? याचे काही ऑडिट वगैरे होत असेल ना? भांगारमध्ये तुम्ही सुद्धा त्याचं कोण काही नाही. निघतंय ते भांगारमध्ये भांगार वगैरे सुद्धा तोही विकतात प्रश्न. हे. आणि झालं 21-22 पासून ऑडिटच झालेलं नाही, लेखापरीक्षणच नाहीये नगरपालिकेत. इथं फ्लेक्स ठेवले जातात. रात्री गाडी येते फ्लेक्स गाडी बाहेर काय जातात. त्याचं काही हिशोब वगैरे काही कोणाकडे नाही. सर आपल्याला कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलं म्हणाले? ते सर कोणी कॉन्ट्रॅक्ट? कोण म्हटलं? कार्तिक हा, कार्तिक सर. कार्तिक साहेब. क्लोरीन गॅस सांगतो. आतापर्यंत पुन्हा कोणाला नोटीस पाठवल्या, हो, आहे. पाठवल्या. हा सर, आपल्याला कोणी नेमलं म्हणे? कार्तिक सर. कुठे? कुठे आहे सर ते? कार्तिक बोलवा. सर्व्हिसेस हा, ते असलं. म्हणजे जवळ असलं तर बोलून घ्या ना. बोलून घ्या ना. बोलवा. कारण 10 वर्ष झाले तर मॅडम 10 वर्ष त्यांच्याकडे नाही. वेगवेगळे चेंज झालं. आता त्यांच्याकडे वर्षभरापासून त्यांच्याकडे अच्छा, पण मग एकदा चेंज होत असतं. त्याचं किती दिवस तुमचं निविदा केलं? म्हणजे किती कालावधी किती आहे ते पत्र मिळेल बघायला. आपल्याला इथं नेमलंय आपला कालावधी किती ते किती तारखेपर्यंत आहे, किती वर्ष? प्रत्येक कर्मचाऱ्याचा असा कालावधी नसतो मॅडम. पाणी पुरवठा ही जी ना अत्यावश्यक सेवा आहे मग आता त्याच्यामध्ये तुम्ही कालावधी नाही म्हणता, मग आता तुम्ही कधीपर्यंत काम करणार? काय काय मॅडम? एक मिनिट मला उत्तर द्या. म्हणजे आता याच्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरने नेमलेला आहे. आपली नियुक्ती कितीपासून किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे याचं काही आहे सर आपल्याला? पाणी पुरवठ्यामध्ये अत्यावश्यक सेवा असते मॅडम. कॉन्ट्रॅक्ट बदललं लोक का नाही नाही हो सर, मला कॉन्ट्रॅक्ट बदललं लोक का नाही बदलत? कॉन्ट्रॅक्ट बदलल्यावर लोक का बदलत नाही? आता ते अनुभवी लोक असतात त्यांना ते लोक जर काम अनुभवी पण मग प्रत्येक वेळेस जर काम बदललं तर मॅडम सर ठीक आहे, अनुभवी तुम्ही म्हणता ते आम्हाला मान्य आहे, पण मग आता आपली किती तारखेपर्यंत नियुक्ती आहे हे काही पण तसं काही नसतं मॅडम. पण ते मागून घ्या ना सर. आम्ही कसं करायचं? तुम्ही किती दिवस कॉन्ट्रॅक्टर बोलत तुमच्या हा, बोला. म्हणजे आणि असं ठराविक लोकांनाच का दिलं? दुसऱ्यांना काही म्हणजे कितीतरी लोकांना गरज आहे कामाची, त्यांना काय म्हणजे डावललं जातं? दुसऱ्यांनाही पोट करू द्या, दुसऱ्यांनाही थोडंफार काम उपलब्ध रोजी मिळू द्या त्यांना. आले तुम्ही तर बरंच वेळची इथं होते सर, तुम्ही काहीच बोलाल तर मग इथं तर आम्ही कसं आलो? नाही नाही, हा ठीक आहे ना सर. आपलं काय यांची जरा ओळख आपण काय म्हणू? म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्टर काय नाव होतं? गणेश क्षीरसागर. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नगरपालिकेमध्ये काही लोक आहेत पाणी पुरवठ्यामध्ये. तर आपल्याला नगरपालिकेने किती तारखेपासून किती वर्षासाठी काय ते ठेके झाले? मागचं संपलं का? चालू वर्षाचं चालू आहे. मग तरी पण तुम्ही कसं काय प्रोसेस कंटिन्यू केली? मग त्यात तुम्हाला नगरपालिकेने काही दिलं असेल ना पत्र वगैरे? हा? मग एखादं वर्कआउट दाखव ना मला. वर्कआउट म्हणजे आज त्यांचं कामच चालू आहे, नियुक्ती झालेली नाहीये, पण अनुभवाच्या वर्कआउट देतो बेसवर ना तुम्हाला आपण. ठेवलेलं आहे. मॅडम माझे वडील आहे ना नगरपालिकेमध्ये 35 वर्षापासून हो, सर्व्हिस त्याच्यामुळे- त्यांचा अजून कोर्ट मॅटर चालू आहे अजून. ठीक आहे.
आणि नगरपालिका तुम्ही जर अभ्यास केला नसेल, काय करणार नाही? मला पण माहिती होतं. तुम्ही व्यक्त बोला तुम्ही. आम्ही फक्त कागदोपत्री तुमची नियुक्ती आणि तेच आहे तुमची आणि आम्ही समजा आता दुसरं कोणी आलं तर ह्या टेबलवर जर आम्हाला असे कार्य ऑफिसमध्ये असे अनुभव आले जे कोणी नसतं ना ज्यांचा काही संबंध नाही ते लोक त्या चेअरवर बसून काम करतात म्हणून आम्ही ओळखपत्र आणि त्यांना कार्य करा मॅडम. पण जे प्रामाणिकपणे काम करतात, ऐका ना, ते प्रामाणिकपणे काम करतात ना, त्या लोकांना नाही करा. सर तुम्ही चुकीचं बोलले. टार्गेट विषयच नाही आमचा. आम्ही फक्त जे लोक करतात ना त्यांना तुम्ही हे करा, पण जे प्रामाणिकपणे काम करतात त्याच्याबद्दल पण माहिती ऐका ना करा. आम्ही टार्गेट केलेलंच नाही. आम्ही फक्त तुमचं ओळखपत्र तुमच्या माहिती वगैरे सांगतो, माझे वडील जे 1981 पासून कामाला आहेत. अजून त्यांची कॉन्ट्रॅक्ट बेसिस अजून कोर्टामध्ये केस चालू आहे. सर, आम्ही म्हटलो का तुम्ही अनलिगल आहात वगैरे म्हणून आणि असं बोललो नाही ना सर तुम्हाला. 24-25 आणि पुढील कार्यदेश आता होईल. मी हे सर इथं मला याची एक प्रिंट द्या. त्याची एक किती झेरॉक्स तारखेचं आहे? घेते प्रिंट घेते मी. डायरेक्ट 3 महिने पुढे सांगतील. तुम्ही असं म्हणजे हे नका नाही, असं नाही बोलायचं. आम्ही ओळखपत्र तुम्ही म्हणजे ओळखपत्र आणि सर ओळखपत्र आहे ना बंधनकारक आहे. आणि पाणी ओळख पुरवठा कसं आहे? आपली पाणी आहे. पुरवठ्याचं 24 कामाचा ठेका असतो. emergency-मध्ये आहे ती. मला ते- कामाचा ठेका असतो आणि आमचे कामाचे आलेच नाहीये. त्याला कालावधी असतो. त्याच्यात आहे ना सर दिलेलं. त्या कालावधीवर 30 लोक पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट बदललं माणसंही कॉन्ट्रॅक्ट बदलले. बदललं नाही ना. एक मिनिट. द्या बरं तेवढी एक किलो. चल, यानंतर आपण पुढे चालू. चला, येतो आम्ही. वंदे मातरम. मॅडम इकडे अतिक्रमण विभाग. मॅडम अतिक्रमण ताई विभाग आहे. अतिक्रमण विभाग आहे. दीड वाजता जातो. चलच. तिथे फक्त फायर वंदे मातरम. फायर विभाग आहे. किती कर्मचारी आहेत आपल्या इथं? आपलं विरोध पाठीमागं असू शकतं काय इथं फक्त काय? ओळखपत्र घातलं आपलं अभिनंदन. एक